कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या. शिवस्मारकाला विरोध करणारा लेख लिहिणारा पहिला मी. तो लेख मी लिहिला आणि कमालीचा गाजला. त्याच दरम्यान हा लेख वाचून मला 3 प्रकाशकांनी विचारलं की याचं पुस्तक करायचं आहे आम्हाला. पुतळा तुम्ही करा, पण त्यासोबत त्या महापुरुषाचं जर जीवन दाखवलं तर त्या जीवनामधनं बोध घेता येतो, त्या माणसाचं आयुष्य कळतं. चित्रांमधनं आपला राजा कसा होता? शिवाजी महाराजांचं चित्र म्हणून जे जनतेमध्ये दाखवलं जायचं ते इब्राहिम खान नावाच्या मुघल सरदाराचं होतं. शिवाजी महाराजांचं मूळ चित्र ते हे चित्र, आणि हे सुरतेच्या लढाईच्या वेळेला काढलं असावं असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. डच चित्रकारांनी जे स्केच केलं ते पहिलं शिवाजी महाराजांचं चित्र असावं असं म्हणतात. निकोलाव मनुचीला एवढं शिवाजी महाराजांबद्दल आकर्षण वाटलं की त्यांनी हे चित्र काढून घेतलं. हे जे चित्र आहे युद्धभूमीवर शिवाजी महाराज, ह्या चित्रामध्ये शिवाजी महाराजांची दाढी बांधलेली आहे. सांगलीला जे महाराष्ट्र शासनाचं आता म्युझियम आहे त्याच्यामध्ये हा कमालीचा मौल्यवान चित्रसंग्रह आज आपल्याला बघायला मिळतो. एवढी वर्ष सातत्याने एखाद्या महापुरुषाची चित्र काढण्याची, शिल्प घडवण्याची प्रेरणा मिळावी असं उदाहरण मला असं वाटतं की आपल्या देशाच्या इतिहासात हे एकमेव असेल. एकमेव छत्रपती शिवाजी एकमेव महाराज. आहे. नमस्कार, मी विशाल परदेशी. म्हणजे आजचा भाग विशेष आहे. इतिहास ज्याबद्दल आपण कायम जाणून घेण्यास उत्सुक असतो, त्यातले वेगवेगळे संदर्भ असतील, ज्या ज्या गोष्टी संशोधनातनं पुढे येतात त्याबद्दल असेल. पण मंडळी, इतिहासाची एक वेगळी बाजू आज मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. वेगळी बाजू या अर्थाने की त्यातली वेगवेगळी चित्र असतील, खास करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, ज्यांच्याबद्दल आपण कायम बोलतो, ज्यांना आपण आपला आदर्श मानतो, त्यांची वेगवेगळी चित्र ज्याविषयी आज सखोल अशी चर्चा केली जात असते. पण त्याचं एकाच ठिकाणी खरं तर कलेक्शन होणं किंवा त्या संदर्भातलं एक डॉक्युमेंटेशन किंवा कोश पुढे येणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे. ते केलेलं आहे चित्रकार, कला अभ्यासक सुहास बहुळकर यांनी. आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर हा कोश, ज्याला आपण म्हणूयात की कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या, या माध्यमातून हे सगळं पुढे आलेलं आहे. याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, कारण या पुस्तकाची लगोलग दुसरी आवृत्ती जी ती समोर येताना दिसते, आणि हा आमच्यासारख्या पत्रकारांसाठी, शिवप्रेमींसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी फार मोठा कोश आहे. पण त्याची अर्पणपत्रिका विशेष आहे, ज्यात आपण म्हणतात की आपणा सर्वांचा प्रेरणास्त्रोत असणारे शिवछत्रपती ते हयात होते तेव्हापासून आज तागायत महाराजांची असंख्य चित्रशिल्प साकारणारे अनेक चित्रशिल्पकार, त्या कला निर्मितीमागे असणाऱ्या कलावंतांचे श्रमवेदना, अपेक्षाभंग आनंद, वैफल्य, साफल्य आणि खूप काही, महामानव शिवछत्रपतींना आणि त्यांना विलक्षण जिद्दीने साकारणाऱ्या चित्रशिल्पकारांना आदरपूर्वक अर्पण. खूप खास अर्पण पत्रिका आहे, ज्यातनं नेमका हा कोश काय आहे, हे पुस्तक काय आहे, त्यातला सार थोडक्यात या सगळ्या अर्पण पत्रिकेत आम्हाला जाणून घेता येतो. पण हे सगळं विस्तृत आहे. हे सुहास बहुळकरांना सुचलं, पण याची सुरुवात नेमकी कुठून झाली? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मला सर पहिलं चित्र माझ्या अभ्यासक्रमात असणाऱ्या पुस्तकातलं मुखपृष्ठ, म्हणजे ते अश्वरूढ आहेत, त्यांच्या पाठीमागे त्यांचे मावळे दिसत आहेत. रवी वर्मांनी काढलेलं ते आठवतं. त्यानंतर शिवराज्याभिषेकाचं चित्र मला आठवतं. पण तुम्ही माहीत नसणारी अशी कुठकुठली चित्र जी आहेत ती समोर आणलेली आहेत, आणि कोणकोणते असे स्मारके जे यातनं समोर आणलेले आहेत. पण ही सुरुवात नेमकी कुठून झाली? 2010 साली महाराष्ट्र सरकारने अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाची घोषणा केली. बर. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या, त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम होता, त्यांच्या अध्यक्षतेखाली होता, आणि मला निमंत्रण होतं. गेलो होतो कार्यक्रमाला, आणि ज्यावेळेला मी ऐकलं की अरबी समुद्रात असं भव्य शिवस्मारक उभारतायत, बर. त्यावेळेला मला खरोखरी अभिमान वाटला, आनंद झाला. आणि त्यावेळेला मग पुस्तिका वाटण्यात आली, सगळी माहिती देण्यात आली होती. हा कार्यक्रम चर्चगेटला होता, NCPAमध्ये होता, आणि तिथून परत जाताना मी ते वाचायला लागलो. आणि ते वाचत असताना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची नक्कल इथे करतायत.
त्याच्या आकाराशी तुलना करून केवळ 3 फूट उंच एवढा पुतळा उभा करणार आणि 200 सव्वा 200 वर्षानंतर आम्ही विक्रम करतोय असं आपण डिंग मारणार, हं, हे मला खटकलं. हं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीशी तुलना कशाला? त्याच्यापेक्षा 200 वर्षानंतर 3 फूट उंच पुतळा. आणि मग बाकीचे तपशील वाचत गेलो, कृत्रिम बेट वगैरे सगळं. आणि मला म्हणजे जो मी असा अत्यंत शहरून आलो होतो, हं. त्याची जागा एका प्रकारे चिडीनी घेतली, की हे काय चाललंय? आणि मी प्रवासातच 2 संपादकांना फोन लावले, 2 प्रसिद्ध वृत्तपत्राच्या. आणि त्यातून लोकसत्तामध्ये मी लेख लिहिला, जो माझा पहिला लेख होता. शिवस्मारकाला विरोध करणारा लेख लिहिणारा पहिला मी. अच्छा. त्यानंतर बाकीच्याही वृत्तपत्रांनी कॉन्टॅक्ट केलं, मी लेख लिहिले. आणि त्याच दरम्यान दिवाळी आली आणि दिवाळी अंकामध्ये, दीपावलीच्या दिवाळी अंकात मी पहिला लेख 2005 पासून लिहित होतो. हं. तर 2010च्या दिवाळी अंकामध्ये विषय काय असं त्यांनी विचारल्यावर माझ्या डोक्यात आलं, की शिवाजी महाराजांची चित्रशिल्प विषय घेऊ हं. आणि अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचा फुलपणा लक्षात आणून देणारा मजकूर घालून आपण तो लेख संपवू. तो लेख मी लिहिला आणि कमालीचा गाजला. काही जणांनी तर त्याचं एवढं कौतुक केलं, की त्यांनी या लेखाला दुजोरा देणारं किंवा या लेखाचं समर्थन करणारं लेख लिहिले, पत्र लिहिली वृत्तपत्रात. आणि त्यात संभाजीराव भिडेंपासून राज ठाकरेंपर्यंत आणि अनेक सामान्य होते. त्याच दरम्यान हा लेख वाचून मला 3 प्रकाशकांनी विचारलं, हं. की ह्याचं पुस्तक करायचं आहे आम्हाला. हं. पण ते पुस्तक होण्याचा योग मात्र 2025 मध्ये आला, 15 वर्षांनी. बरं. एक गमतीचा भाग असा, की मी लेख लिहिला 2010 मध्ये. हं. अरबी समुद्रातल्या शिवस्मारका संदर्भामध्ये अनेक काही गोष्टी घडत होत्या. हं. वृत्तपत्रात त्या बातम्या येत होत्या. बरोबर. तसंच मी एका बाजूला शिवाजी महाराजांची त्यांच्या हयातीत झालेली चित्रशिल्प, त्यांच्या हयातीनंतर झालेली ब्रिटिशांच्या काळापर्यंतची चित्रशिल्प हं. आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारे शिवाजी महाराज, बरं. त्यांची लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी कलावंताला सांगून करून घेतलेली शिल्प, हं. चित्र, अशा अनेक गोष्टी मी गोळा करत होतो. गमतीचा भाग असा, की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला स्थगिती 2025 मध्ये मिळाली बरोबर. आणि त्याच दरम्यान हे पुस्तक आलं. हा अक्षरशः योगायोग आहे. बरं. ह्या पुस्तकामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 भाग केलेले आहेत याचे. हं. आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची ब्रिटिशांच्या राजवटीपूर्वीची चित्रशिल्प, अगदी ब्रिटिश चित्रकारांनी काढलेली, भारतीय चित्रकारांनी लघुचित्र शैलीत काढलेली, हं. मोगल शैलीतली चित्र आहेत, दख्खनी शैलीतली चित्र आहेत. हं. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते, हं. त्यावेळेला मल्लव्वा राणी नावाची हं. तिने शिवाजी महाराजांचे कृतज्ञता शिल्प केलेलं आहे. बरं. आणि ते शिल्प यासाठी, की शिवाजी महाराजांच्या सैन्याची हं. आणि मल्लव्वाच्या नवऱ्याची लढाई झाली, त्यात तो मारला गेला. हं. मग ही स्त्री शिताफीनी लढली आणि ती शिताफीनी लढली आणि तिने शिवाजी महाराजांच्या सैन्याचा पराभव केला. पण नंतर सैन्य एवढं बलाढ्य होतं, की तिचा पराभव केला महाराजांच्या सैन्यानी हं. आणि तिला पकडून नेलं. तर शिवाजी महाराजांचा स्त्रीबद्दलचा जो दृष्टिकोन होता, हं. तो व्यक्त करणारं हे शिल्प आहे. बरं. शिवाजी महाराजांनी तिचे जे राज्य होतं छोटंसं किंवा गढी होती, ती तिला परत दिली आणि तिच्या तान्ह्या मुलाला दूध पाजलं. अच्छा, ते कातळातलं शिल्प आपल्याला बघायला म्हणजे मिळतं. दगडामधलं शिल्प आहे वीरगळासारखं. हो. त्याच्यामध्ये घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज आहेत हं. आणि आत खालच्या बाजूला हं. ते शिल्प कोरलेलं आहे. बरं. तुम्हाला शिल्पच दाखवत होते हं. आणि म्हणूनच मी त्याला कृतज्ञता शिल्प असं म्हणलेलं आहे. अच्छा.
अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी इतिहास संशोधकांनी शोधलेल्या आहेत. हं. हे शिल्प आहे ते. अच्छा, हे शिल्प आहे हे ते. शिल्प आहे. ओके. त्याच्यापूर्वी ही जी सगळी चित्र आहेत, हं, हं, ही लघुचित्र शैलीतली आहेत. हं. हे जे आहे हे हं. मनुचीनी काढून घेतलेलं शिवाजी महाराजांचं चित्र आहे. अच्छा, मनुची. मनुची, निकोलाओ मनुची नावाचा इटालियन एक अभ्यासक, संशोधक, अनेक गोष्टी जाणणारा हा मिर्झा राजांबरोबर पुरंदरच्या तहाच्या वेळी हजर होता. अच्छा. आणि त्याचं वर्णन अनेक इतिहासकारांनी म्हणजे शिवाजी महाराज आत गेले मिर्झा राजांना भेटायला हं, आणि त्यावेळेला बाजूला एक जो परदेशी माणूस दिसला, हं, हे कोण असं त्यांनी विचारलं हं, आणि त्यावेळेला निकोलाओ मनुचीचा परिचय करून दिला. हं, निकोलाओ मनुचीला एवढं शिवाजी महाराजांबद्दल आकर्षण वाटलं हं. की त्यांनी हे चित्र काढून घेतलं. हे चित्र आहे ते. ह्या. ओके. तर हे जे चित्र आहे हं. हे निकोलाओ मनुचीनी काढून घेतलेलं चित्र आहे. अच्छा. आता ह्याही चित्राचा संपूर्ण इतिहास आहे. हं. हे चित्र नेपोलियननीही त्याच्या ताब्यात हं, घेतलं होतं. हं, हं. तर अशी अनेक चित्र आपल्याला दिसतात, अच्छा. शिल्प दिसतात हं, हं. आणि शिवाजी महाराज हे कायमच चित्रकारांसाठी, शिल्पकारांसाठी 17वं शतक हे शिवकाळ मानला जातो. बरोबर, आज आपण 21व्या शतकात आहोत. बरोबर. एवढी वर्ष सातत्याने एखाद्या महापुरुषाची चित्र काढण्याची, शिल्प घडवण्याची प्रेरणा मिळावी, समाजाला इच्छा व्हावी आणि त्यांची चित्रशिल्प सातत्याने केली जावीत, असं उदाहरण मला असं वाटतं की आपल्या देशाच्या इतिहासात हे एकमेव असावं. एकमेव छत्रपती शिवाजी एकमेव महाराज. आहे. एकमेव आहे. पण असे कोण चित्रकार आहेत, की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र साकारली? ज्यात तुम्ही पहिलं नाव घेतलं ते नाही, ही आत्ता जी चित्र दाखवली हं. त्या चित्रकारांची नावच त्यात नाही आहेत. अच्छा. ओके. निकोलाओ मनुचीनी काढून घेतलंय. अच्छा, काढून घेतले हां. ते. पण मोगल शैलीमध्ये, दख्खनी शैलीमध्ये शिवाजी महाराजांची अनेक चित्र काढली आहेत. 27 चित्र आहेत. अच्छा, रशियामध्ये आहे, फ्रान्समध्ये आहे, अच्छा. लंडनमध्ये आहेत, हं, ॲम्स्टरडॅममध्ये आहे. अशी अनेक चित्र आहेत. हं. आणि ती चित्र जी आहेत, आता एक चित्र जे आहे ते आपल्या CSMUS संग्रहालयात आहे. बरोबर, पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. बरोबर. ते दख्खनी शैलीतलं आहे. अच्छा, ते दखनी हां. शैलीतलं आहे. तसंच हैदराबादच्या संग्रहालयामध्ये हं, गोवळकोंड्याला शिवाजी महाराजांनी भेट दिली. हं, 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 त्यावेळेला चित्रकारांनी काढलेलं चित्र हैदराबादच्या संग्रहालयात आहे. हं. तसंच अजून एक चित्र शिवाजी महाराजांचं एकमेव युद्धभूमीवरचं चित्र आहे. हं, हं. रुस्तुमे जमाबरोबर जी लढाई झाली, अच्छा. त्या लढाईचं चित्र आहे. शिवाजी महाराज युद्धभूमीवर असं दुसरं चित्र उपलब्ध नाही. बरं. आणि त्या चित्रामध्ये चक्क नावं लिहिलेली आहेत. हं, रुस्तुमे जमा, हं, सिवा हं. अशी नावं लिहिलेली आहेत. अच्छा. आणि शिवाजी महाराजांनी रुस्तुमे जमाच्या सैन्याला वेढा घातलेला आहे. हं, लढाई चाललेली आहे, बाण सोडले जात आहेत, सैनिक मरून पडलेत, जखमी झालेत, घोडे आहेत, हत्ती आहेत, असं जबरदस्त चित्र आहे. हं. आणि ह्या चित्राचाही इतिहास विलक्षण आहे. बरं. तो काय नेमका? हे चित्र कुणी काढून घेतलं असावं हं, असा एक प्रश्न येतो. हं. रुस्तुमे जमाला हरवलं. हं. शिवाजी महाराजांची परिस्थिती अशी होती किंवा त्या काळातली जी काय एकूण परिस्थिती होती, हं. त्यात शिवाजी महाराजांनी स्वतःची चित्र काढून घेतली असण्याची शक्यताच नाही आहे. नाहीये. हं. प्रचंड धामधुमीचा काळ होता. बरोबर. आदिलशहाने काढून घेतलं असेल का? हं. हाही प्रश्न पडतो. बरं. कारण आपल्या सरदाराचा पराभव झाला. हं. तो पराभव करणाऱ्या शिवाजी महाराजांचं चित्र आदिलशाह कशाला काढून घेईल? का काढून घेईल? ज्याने आपला पराभव केला त्याचं कौतुक आपण का हां. करावं? तर एक अंदाज असा म्हणजे मनात विचार आला म्हणून मी तो नोंदवलेला आहे. हं, तो खरा असेल असं नाही. हं. म्हणजे तुमचं इंटरप्रिटेशन. माझं इंटरप्रिटेशन आहे, हां. की रुस्तुमे जमाच्या नातेवाईकांनी हं, शिवाजी महाराजांसारख्या प्रचंड मोठ्या योद्ध्याला ज्यांनी अफजल खानाला नेस्तनाबूत केलं. हं. अनेक सरदार आहेत असे. मुघलांचे आहेत, आदिलशहाचे आहेत. तर अशांसमोर रुस्तुमे जमा लढला. हं. यासाठी कदाचित काढून घेतलं असेल किंवा एखाद्या चित्रकाराला हं. हा प्रसंग कळल्यानंतर अरे हा काय विलक्षण प्रसंग आहे हं. म्हणून ते काढावंसं वाटलं असेल. बरोबर. आणि गंमत अशी की हे चित्र काढलं गेलं असावं खूप आधी म्हणजे साधारणपणे 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये किंवा 18व्या शतकामध्ये. हं.
पण ते चित्र सेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी नावाचे एक फार धनाढ्य गृहस्थ होते मुंबईमध्ये. बर. त्यांच्या संग्रहात होतं. हं, हं, हं. आणि त्यांच्या संग्रहामध्ये असलेलं चित्र पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यांचं दिवाळं वाजलं. हं. आणि त्यांनी आपला चित्रसंग्रह प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला विकला. बर. तर त्या संग्रहालया म्हणजे म्हणजे आपल्या मुंबईच्या संग्रहालयामध्ये शिवाजी महाराजांची जी 2 चित्रं आहेत, हं. ती सेठ पुरुषोत्तम विश्राम मावजींच्या संग्रहातली आहेत. बर. तसंच शिवाजी महाराजांची अनेक चित्र हं. धुरंधर नावाचे चित्रकार बर. राव बहादूर एम.व्ही. धुरंधर, राव बहादूर एम.व्ही. एम.व्ही. धुरंधर धुरंधर. बर. हे रवी वर्मा नंतरचे भारतामधले सगळ्यात लोकप्रिय चित्रकार. म्हणजे हा कालखंड कुठला असेल त्यांचा कालखंड? धुरंधर साधारणपणे 1944 मध्ये गेले अच्छा, आणि 1967. 1867 मध्ये त्यांचा जन्म. बर. धुरंधरांचा जन्माला 150 वर्ष झाली. हं. म्हणून मी 2017 साली धुरंधरांचं एक फार मोठं प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये मी चेअरमन होतो त्यावेळेला भरवलं होतं. बर. मीच क्युरेट केलं होतं. बर. त्यावेळेला मला असं लक्षात असलं अभ्यास करताना की या सेठ पुरुषोत्तम विश्राम मावजींनी धुरंधरांकडनं 1904 मध्ये हं. एक इंडस्ट्रियल एक्झिबिशन भरणार होतं. हं. ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल एक्झिबिशन हं. ब्रिटिश शासनातर्फे भरवलं जायचं. बर. तर त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांची धुरंधरांकडनं चित्र काढून घेतली. हं. भारतातील अत्यंत पराक्रमी अशा योद्धे, नेते आणि स्त्रिया यांचीही चित्र काढून घेतली. त्या कृष्णधबाल रंगात होती. हं. यांची चित्र जी होती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची ती रंगीत होती. हं. आणि माधव बागेजवळ खूप मोठं एक्झिबिशन भरवलं होतं. हं. ते एक्झिबिशन कमालीचं गाजलं आणि त्यातला काही चित्रसंग्रह हा सांगलीच्या महाराजांना त्यांना द्यावा लागला. हं. कारण सांगलीच्या महाराजांकडनं विश्राम मावजींनी घेतलेले पैसे परत देता आले नाहीत. बर. म्हणून त्यांनी हा चित्रसंग्रह दिला त्याचा परतावा. परतावा. हं. म्हणजे काहीतरी आपण देणं लागतो. तर मग त्यांनी त्याबदल्यात ही जो चित्र. हां, जेम्स वेलची चित्र आहेत, धुरंधरांची आहेत, मुल्लर नावाचे चित्रकार आहेत, हं. त्यांची आहेत. हं. आणि सांगलीला जे महाराष्ट्र शासनाचं आत्ता म्युझियम आहे, हं. त्याच्यामध्ये हा कमालीचा मौल्यवान चित्रसंग्रह आज आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे एखाद्या दुर्दैवी घटनेचे अनेक वर्षानंतर फायदे कसे होतात किंवा त्याचा परिणाम कसा चांगल्या पद्धतीने होतो. कारण आज सांगलीचं म्युझियम हे छोटंसं म्युझियम आहे. हं. पण कमालीची महत्त्वाची चित्र तिथे आहेत. शिल्प तिथे आहेत. तर अशा अनेक गोष्टी म्हणजे एखादी गोष्ट जी आहे, त्यातून अनेक गोष्टी, एखादी घटना आणि त्याच्यामधून जी मालिका तयार होते, हं. त्याची व्याप्ती कशी असते. हं. म्हणजे मानवी आयुष्यच व्यामिश्र असतं असं नाही. हं. तर एखाद्या कलाकृतीचं नशीबही व्यामिश्र असू शकतं. वाह! वाह! असं हे उदाहरण आहे. बर. आपला राजा कसा होता या संदर्भातले संदर्भ बखरकारांनी जे नोंदवून ठेवले हो. त्यातनं आपल्याला वाचायला मिळतं. हो. काही वेळेला ते सोयीनुसार पण आहेत. हो. जे संभाजी महाराजांबद्दल हो. झालं हो. खरं सांगायचं तर त्याच्याबद्दल गेल्या कालावधीत फार मोठी चर्चा होताना हो. दिसते. पण चित्रांमधनं हं. आपला राजा कसा होता हं. याबद्दलचे काही संदर्भ तुम्हाला कळाले का? त्याबद्दलचा तुमचा अभ्यास कसा राहिला? नाही, खरं तर हा अभ्यास म्हणण्यापेक्षा हा शोध मी घेतला. हा शोध म्हणूयात, संशोधन म्हणूयात हो. आपण. तर हा शोध, कारण अभ्यास जो आहे तो अनेकांनी अभ्यास केलेला आहे. केलेला आहे. शेजवलकर आहेत, म्हणजे शेजवलकरांच्या पूर्वीचेही लोक आहेत. हं, हं. पारसनीस आहेत, शेजवलकर आहे, ग्रँडलफ आहे, हं. अगदी ग खरे आणि बाबासाहेब पुरंदरेही आहेत. हं. किंवा आत्तासुद्धा अनेक अभ्यासक शिवाजी महाराजांवर अभ्यास करतायत. हं. तर गंमत अशी आहे की 1927 पर्यंत हं. शिवाजी महाराजांचं चित्र म्हणून जे जनतेमध्ये दाखवलं जायचं, बर. ते इब्राहिम खान नावाच्या मुघल सरदाराचं होतं. काय म्हणता? हो. मुघल सरदाराचं होतं. वासी बेंद्रे नावाचे इतिहासकार, बर. ते संभाजी महाराजांच्या विषयात संशोधन करण्यासाठी इंग्लंडला गेले. वासी बेंद्रे. वासी बेंद्रे. हं. आणि त्यांनी चित्र शोधून काढलं. हं. शिवाजी महाराजांचं चित्र, मूळ चित्र, हं. हा फोटो आहे तो वासी बेंद्रेंचा. बर.
हां. हं. आणि त्यांनी जे चित्र शोधून काढलं, त्यांना अचानक विट्सेन अल्बममध्ये हं. एक चित्र मिळालं. हं. ते हे चित्र. अच्छा, छत्रपती शिवाजी हे महाराजांचं. छत्रपती शिवाजी हां. महाराजांचं आणि हे सुरतेच्या लढाईच्या वेळेला काढलं असावं, हं. असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. हं. सुरतेवर महाराजांनी स्वारी केली, हं. त्यावेळेला ते वखारीमध्ये जाऊन थांबले होते हं. आणि वरतून ती सगळी चाललेली लढाई, लूट ही बघत होते. हं. त्यावेळेला डच चित्रकारांनी, ही डच वखार होती, हं. डच चित्रकारांनी जे स्केच केलं, ते पहिलं शिवाजी महाराजांचं चित्र असावं असं म्हणतात. आणि हे चित्र सापडल्यावर वासी बेंद्रेंनी शिवाजी मंदिरमध्ये पुण्याच्या हं. सभा घेतली. वृत्तपत्रामध्ये ह्या संदर्भात बातमी दिली आणि त्या सभेमध्ये जे पत्रक वाटलं, हं. त्या पत्रकाचा हा फोटो आहे. अच्छा. आणि त्यानंतरच शिवाजी महाराजांचं खरं चित्र अभ्यासकांना माहिती होतं. हं. 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 पण जनसामान्यांना त्या काळामध्ये पुस्तकामधनं वगैरे जे चित्र छापलं जायचं, ते इब्राहिम खानाचं होतं. तोपर्यंत आपला म्हणजे हेच छत्रपती शिवाजी महाराज असा हां, आपण असा समज होता. समज होता. हां. म्हणजे पहिलं महाराजांचं चित्र समोर आणलं ते वासी वासी बेंद्रे. बेंद्रेंनी. त्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते कसे दिसायचे, हं. याची चित्र मुघल चित्रकारांनी काढली आहेत, दख्खनी शैलीतल्या चित्रकारांनी काढली आहेत. हं. त्या काळातल्या लोकांना माहिती होती. हं. पण आधुनिक माध्यमं, प्रसार माध्यमं त्या काळात नव्हती. हं. 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 त्यामुळे ती मर्यादित लोकांपर्यंतच असायची. हं. आता निकोलाव मनुचीला शिवाजी महाराज कसे होते हे त्यांनी प्रत्यक्ष बघितले होते हं. आणि म्हणून तर त्यांनी ते घोड्यावरच्या स्वारीचं चित्र चित्र काढून काढलंय. घेतलं. हां, बरोबर. असंच गोवळकोंड्याच्या शहाला, हं. कुतुबशहाला हं. शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटला होता हं. आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं चित्र काढायला सांगितलं, हं. जे सालारजंग म्युझियममध्ये आहे. हं. पण जनसामान्यांना शिवाजी महाराज कसे होते हे माहिती नव्हतं. हं. आणि त्यामुळे त्याचा परिणाम 1927च्या आधीचं एक उदाहरण देतो. हं. 1818 मध्ये पेशवाई संपली. हं. युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकला. झळकला. हं. त्यानंतर 1823 मध्ये हं. पुरुषोत्तम पंडित नावाचे एक विद्वान होते. हं. त्यांनी श्री शिवकाव्य नावाची एक पोथी लिहिली. बरं. आता ही जी पोथी आहे, त्यात चित्र आहेत. हो, पण म्हणजे ती पोथी मिळवण्यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम करावे नाही, नाही, लागले. सांगतो ना. गजानन मेहेंदळे गेल्याच वर्षी गेले. हो, त्यांची आणि फार तुमची भेट मोठे झाली होती. अभ्यासक. हां. गजानन मेहेंदळेंना मी भेटायला गेलो. हो. त्यावेळेला ते म्हटले, की तुम्ही बराच अभ्यास केलेला आहे, हं. पण एक गोष्ट तुम्हाला माहीत दिसत नाही. हं. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पुण्याच्या. पुरुषोत्तम पंडिताची पोथी आहे. पुरुषोत्तम पंडितांची पोथी. हां. हां. श्री शिवकाव्य पोथी आहे. हं. त्याच्यामध्ये चित्र आहेत. हं. ती बघा. माझ्यासाठी ही नवीन माहिती होती. हं. लगेच भांडारकरमध्ये गेलो. बरं. मेहेंदळे पुण्यातच राहायचे. तिथून भांडारकरला गेलो. हं. तिथे चौकशी केली. तर मला असं सांगण्यात आलं, की नाही, आमच्याकडे अशी काही पोथी नाही आहे. बरं. मग मी माझा चुलत भाऊ जो भांडारकरचा डॉक्टर श्रीकांत बहुळकर, हं. तो भांडारकरचा खूप म्हणजे भांडारकरच्या मोठ्या-मोठ्या पदांवरही होता. हं. त्याला फोन केला. त्यांनी भांडारकरमध्ये फोन करून सांगितलं, गजाभाऊंनी सांगितलेलं आहे, काहीतरी उत्तर देऊ नका, शोधा. अच्छा. बरं, ते शोधायला लागले. तो म्हटला, की आता कळवतील. हं. मला पुण्यातला मुक्काम संपूर्ण भाग होतो. मी मुंबईला यायला निघालो आणि मला फोन आला, की श्री शिवकाव्य पोथी सापडलेली आहे. श्री शिवकाव्य पोथी. सापडलेली आहे. हां. भांडारकरमध्ये 28,000 पोथ्या आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये एकूण 28,000 पोथ्या आहेत. त्यातली ही एक पोथी बरं. 1823 मध्ये लिहिलेली. 1823 मधला हा 23 मधली. संदर्भ आहे सगळा. हो, हो. आणि ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना दाढी नाही. अच्छा. अफजल खान वधाचं चित्र आहे. शिवाजी महाराजांना दाढी नाही. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे पण मुळात त्या चित्रकाराला आणि पुरुषोत्तम पंडितालाही माहिती नसणार ना शिवाजी महाराज कसे दिसायचे. शिवाजी महाराज 17व्या शतकातले. बरोबर. यांनी लिहिले 1823 मध्ये. अच्छा. त्यांना माहिती नसेल. हं. पण दुसरी गंमत सांगतो. हे जे चित्र आहे, हां. युद्धभूमीवर शिवाजी महाराज, हां. ह्या चित्रामध्ये हं. शिवाजी महाराजांची दाढी बांधलेली आहे. बरं. आपण आता जशी पुतळ्यामध्ये चित्रामध्ये बघतो, हं. तशी अशी नाहीये दाढी. कोरीव दिसते ती नाही, अशी. अशी पुढे आलेली पुढे आलेली किंवा दिसते. वाढलेली अशी हां. दाढी. तर ती दाढी राजपूत जसे बांधायचे तशी अशी बांधलेली आहे. अच्छा. मला प्रश्न पडला, ही अशी का असावी? हं.
तर विचार करता करता एक कल्पना माझ्या मनात आली हं. आणि ती कल्पना अशी होती की युद्धभूमीवर अशी दाढी ठेवून हं. कुणी योद्धा लढाई करायला लागला हं. आणि अचानक कुणी त्याची दाढी पकडून त्याला खेचला हं. तर मुश्किल होईल. बरोबर. त्यामुळे शिवाजी महाराजांनी दाढी बांधलेली आहे युद्ध करताना हं. हे संयुक्तिक आहे. हा मला सुचलेला विचार आहे. हा तर्क आहे माझा हं. आणि ह्या चित्राच्या अनुषंगाने तो तर्क आहे. हे इथे शिवाजी महाराज आहेत हे बघा हं. आणि हं. त्यांची दाढी बांधलेली आहे. हं. 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 तर अशा अनेक गमती-जमती, अनेक प्रश्न पडणं, हं. त्याची उत्तरं शोधता-शोधता अनेक दिशांनी भरकटणं आणि मग कुठल्यातरी एका उत्तरावर आपण निश्चित होणं. हं. असा विलक्षण अनुभव मला या पण सगळ्या तुम्ही जो काळात आला. म्हणालात की भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जो संदर्भ हो, जो ग्रंथ तुम्हाला सापडला, हो. त्याच्यामध्ये महाराजांना दाढी दिसत नाही. नाहीये. मग ते कसं म्हणजे एक मला पडलेला प्रश्न. नाही, नाही. त्या कारण असं मला दिसतं, हं. की शिवाजी महाराजांचं चित्र हं. हे राजघराण्यांमध्येच होतं. हं. परदेशात होती. हं. ॲम्स्टरडॅमच्या म्युझियममध्ये आता हं. चित्र आहे. हं. ते विट्सन अल्बममधलं चित्र आहे. अच्छा. त्या विट्सननी चित्र काढून घेतली. अनेक मुघल सरदार आहेत, बादशाह आहेत, हां. आदिलशहाचे सरदार बादशाह आहेत. हं. त्यात शिवाजी महाराजही आहेत. हं. आता विट्सेंनी चित्र काढून घेतलं. ते ज्यांनी शिवाजी महाराजांची चित्र काढली त्याच्या कॉपी होत्या. म्हणजे त्या काळामध्ये शिवाजी महाराज असताना हं. किंवा त्याच्यानंतर काढलेल्या चित्रांच्या कॉपीज होत्या. मग त्या चित्रावरनं अगदी सेम चित्र काढण्यात तशी की आलं. नाही किंवा वेगळे फरक आहेत त्यात. अच्छा. आता रशियामधलं चित्र वेगळं आहे, फ्रान्समधलं वेगळं आहे, बरं. इटलीमधलं वेगळं आहे, हां. ॲम्स्टरडॅममधलं वेगळं आहे. हां. 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 पण साधारणपणे त्यांची जी चेहऱ्याची ठेवण आहे, हं. शरीराची ठेवण आहे ती तशीच आहे, सारखीच आहे. सारखीच आहे. हं. गंमत अशी आहे की ती चित्र हं. अ, पुण्यामध्ये यांनी राहून ही पोथी लिहिली. हं. त्या पुण्यातल्या पोथीसाठी चित्र काढणाऱ्या चित्रकाराला ती चित्र बघायला मिळणं असण्याची शक्यताच नाहीये. दूर-दूरपर्यंत नाही. नाही. हां. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज बिनदाढीचेच दाखवलेले आहेत. अच्छा. इथे अफजल खान वधाचं चित्र आहे. हं. याच्यामध्ये अफजल खान वधाला अफजल खानालाही दाढी नाही आणि शिवाजी महाराजांनाही दाढी नाही. बरं. तर अशाही गमती-जमती असू शकतात. आता इकडे शहाजी राजे संवाद, हं. यवन राजा आणि शहाजी राजे संवाद. हां. आता हा आदिलशाह आहे. हां. आदिलशहाला दाढी आहे. हां. पण शहाजी राजांना दाढी नाही आहे. बरं. त्याच्यानंतर मागे जे आहेत हं. ते शिवाजी महाराज आहेत की काय माहिती नाही. बरं. पण तिथे दाढी आहे बरं. आणि इथे कुठलीही नावं लिहिलेली नाही आहेत. हं. तर पुरुषोत्तम पंडिताच्या शिवकाव्यातील यवन राजा आणि शहाजी राजे संवाद सोबत शिवाजी राजे हं. हे भांडारकर मधल्या ह्याच्यात इकडे दाढी नाही आणि इथे दाढी आहे. मग अशी शक्यता आहे का की अफजल खानाला भेटायला जाताना शिवाजी महाराजांनी दाढी काढली असावी? असे अनेक विचार मनात येतात. पण एक निश्चित आहे की हं. रुस्तमे जमाच्या लढाईच्या संदर्भामध्ये जे चित्र आहे हं. हं. त्यात हं. शिवाजी महाराजांची दाढी बांधलेली आहे. त्याबद्दलचा जो तर्क आहे माझा, हं. तो खरोखरीच मला असं वाटतं की विचार करण्यासारखा ना, आहे. बरोबर आहे. विचारात घेण्यासारखा आहे. युद्धभूमीवरती आपण जात हां, असताना, हो. लढताना आपण काय काळजी घेतली हो, पाहिजे, हो, हो. त्या विचारांमधला तो एक भाग असेल. आता राजपूत योद्धे, हां. हां. राणा प्रताप असेल किंवा त्याच्या आधीचे हां. अगदी म्हणजे जुने हां. त्याच्याही आधीचे हं. 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 पृथ्वीराज हं. हं. चव्हाणपासून हां. त्यांच्या चित्रामध्ये त्यांच्या दाढ्या ज्या आहेत ना त्या अशा बांधलेल्या असतात. तीच परंपरा असावी का? आता आपल्याला ह्याबद्दल माहिती नाही. दरबारात जाताना असणारा पेहराव आणि युद्धभूमीवरचा पेहराव जसा वेगळा असतो. शिरस्त्राण असो, पेहराव असो, चिलखत घातलेलं असतं. तसंच अशा दाढीसारख्या ज्या गोष्टी आहेत. आता हात जो आहे, हं. त्या हाताला इथे पोलादी काहीतरी आवरण लावतात. बरोबर. त्याला तलवार, दानपट्टा म्हणूयात किंवा तलवार तलवार म्हणूयात किंवा त्याला. इथे असं काहीतरी आवरण असतं हो. की ज्याच्यामुळे हाताचं रक्षण होतं. बरं. तर तसंच दाढीच्या बाबतीतही करत असावेत का? हं. हा चित्रकार म्हणून मी केलेला विचार विचार आहे. आहे. बरोबर आहे. तुम्हाला पडलेले प्रश्न आणि त्याची आणि शोधलेली त्यातनं मग उत्तर. तुमचं इंटरप्रिटेशन. हो. पण माझा फोकस त्यावर नाहीये मात्र. हं. हे जाता जाता केलेली ऑब्झर्वेशन्स आहेत. बरं. मुख्य जो आहे तो त्या चित्राचं वर्णन. हं. आता हे तंजावरमधलं चित्र आहे. हं. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज. अच्छा. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी हां. महाराज. आणि हे चित्र नंतर कॉपी करून घेतलेलं आहे
ही जी पोथी होती हं. आत्माराम ग्रंथ नावाची, हं. त्याची कॉपी सरफोजी राजांनी करून घेतली असावी. हं. हं. कारण शिवाजी महाराजांचं तंजावरला ते दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला गेले, हं. तेव्हा त्यांचे धाकटे बंधू व्यंकोजी राजे हं. यांचं आणि शिवाजी महाराजांचं, म्हणजे ते शिवाजी महाराजांना घाबरून पळून गेले, त्यांनी सहकार्य केलं नाही, हा उल्लेख आहे इतिहासामध्ये. हं. पण शिवाजी महाराजांचं चित्र असावं असं व्यंकोजी राजांना वाटलं असेल अशी शक्यता नाही आहे. हं. पण शिल्पकारांनी शिल्प केलेलं आहे व्यंकोजी राजे आणि शिवाजी महाराज, बरं. आणि तिथल्या पुष्पबनेश्वर मंदिरात आहे. त्याचा फोटो मात्र याच्यात छापलेला आहे. ह्या गोष्टी अर्थातच नंतर झालेल्या असतील. हं. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला शिवाजी महाराजांचं तिथे किल्ल्यावर एक शिल्प कोरलेलं आहे घोड्यावरचं, हं. आणि त्यातल्या लकबीवरून असं लक्षात येतं की ते शिल्प निश्चितच शिवाजी महाराजांचं आहे. हं. आणि शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता हं. म्हणून तो किल्ला बांधणाऱ्यांनी ते कोरलं असण्याची शक्यता आहे. बरं. तर अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी यातनं लक्षात येतात. हं. या पुस्तकाचे मुख्यत्वे 2 भाग आहेत. हं. पहिला भाग जो आहे हं. तो शिवाजी महाराजांची जी चित्र आणि शिल्प आहेत हं. त्या संदर्भात, म्हणजे भाग 1 मध्ये हं. पुरुषोत्तम पंडिताचं शिवकाव्य, हं. इथे शेवटची चित्र येतात. हं. नंतर शिवछत्रपतींच्या महानिर्वाणानंतर हे एक प्रकरण आहे. हं. आणि मग दुसरा भाग सुरू होतो, तर त्यात काचचित्र शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये करून घेतली. त्याला स्टेन ग्लास म्हणतात. त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागले, बरोबर ना? हो, हो. काय झालं की नाही, पण काच चित्र मुळात हे शिल्प पश्चिमेत आढळतं. हो, हे आपल्याला चर्चमध्ये बघायला मिळतं. चर्चमध्ये बघायला मिळतात. हो. आणि म्हणजे त्याचं प्रभू वर्णन असं करता येईल. ख्रिस्तांच्या काही जीवनावरची. जीवनावरची हो, जी हो, असतील, हो, हो. मग त्यांचा जन्म असेल किंवा मग शिष्यांना त्यांनी संबोधित करणं असेल, पण मी हे आपल्याकडे कसं काय आलं? नाही, कसं झालं की मुळात काचचित्राची जी कल्पना आहे हा, ती काच चित्र म्हणजे युरोपमध्ये काचेवरती रेखाटलेली चित्र. नाही, रंगीत काचा वापरून हा. रंगीत काचाचे तुकडे जुळवून केलेलं जे चित्र असतं ते काचचित्र. आणि म्हणजे थेट युरोपमध्ये काचेवर काढलेलं नसतं, नाही, काचेवर त्याचे भाग जुळवले जातात. रंगीत काचा जुळवतात. तर युरोपमध्ये मुळामध्ये उजेड कमी, हं. आपल्याकडचा सारखा सूर्यप्रकाश नाही. बरोबर. त्यामुळे त्यांनी मोठ्या मोठ्या ज्या खिडक्या आहेत हं. त्याच्यामध्ये हे प्रसंग रंगीत काचांचा वापर करून रंगवले, बरोबर. म्हणजे तयार केले, रंगवले नाही आहेत. हं. आणि बाहेरून जो प्रकाश पडतो हं. तो प्रकाशामध्ये ती चित्र झळाळून उठतात, कारण मागून प्रकाश पडल्यावर त्या रंगीत काशा अशा आत उजळून निघतात आणि एक वेगळंच वातावरण चर्चमध्ये निर्माण होतं. तर शाहू महाराजांनी न्यू पॅलेसमध्ये राहायला गेल्यावर, तो शाहू महाराज राहायला जाण्यापूर्वीच बांधला गेला होता, त्यांनी स्टेन ग्लास करून घ्यायचे ठरवले. स्टेन ग्लास. हां. आणि ते शिवाजी महाराजांच्या जीवनावर साहजिक आहे ना. हं. शिवाजी महाराजांची दुसरी गादी, एक सातारा, दुसरी कोल्हापूर. कोल्हापूर. हं. तर कोल्हापूरला त्यांनी करून घ्यायची ठरवली आणि त्यांनी इटलीहून ती चित्र करून आणली. इटलीहून. हां. पण त्याची कागदपत्र मला शोध घेऊनही मिळाली नाहीत, बहुतेक राजघराण्याकडेच असणार. हं. पण त्यासाठी इटलीतल्या चित्रकाराला प्रसंग काय, ते दाखवायचे कसं, हे कळणार कसं? हे सांगितलं कोणी असेल? नाही, शाहू महाराजांनी त्यांच्या पदरी असणारे आबालाल रहिमान नावाचे चित्रकार होते. आबाला. आबालाल रहिमान. अच्छा, आबालाल रहिमान हां. हे राजचित्रकार हां. जे मध्ये शिकलेले. हं. आणि आबालाल रहिमानांनी ही काढून दिली असावीत हं. असा एक अंदाज मी बांधलेला आहे. हं. म्हणजे मला चित्र बघायला मिळाल्यामुळे बांधलेलं आहे. हं. सांगलीच्या म्युझियममध्ये आबालाल रहिमान यांनी काढलेलं एक चित्र आहे. हं. हे चित्र येते मातोश्री जिजाबाईंच्या पाया पडताना. अच्छा, मातोश्री जिजाबाईंच्या पाया पडताना. हा, हे सांगलीच्या म्युझियममध्ये. बरोबर. आणि बरोबर अशीच स्टेन ग्लास इटलीच्या चित्रकारांनी केलेली न्यू पॅलेसमध्ये आहे. तुम्ही ती पाहिली? दरवाजातून आपण दरबारात शिरतो, हं. तिथेच वरती आहे ती पॅलेसमध्ये गेल्यानंतर. पॅलेसमध्ये. आणि त्यानंतर अनेक प्रसंग आहेत तिथे. हं. विशाळगडाकडून मुधोळकडे, म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या त्यांना महत्त्वाचे तर वाटलेले आता आहेत. तुम्ही जी स्टेन ग्लास बघितले, हां. बरोबर ना, त्यासाठी तुम्हाला शाहू महाराजांना संपर्क करावा लागला हो, नाही, असेल. त्यांनी परवानगी दिली. हो, ते पण मग म्हणले की तुम्ही हे दरबारात तुम्हाला बसा. कुठून कळालं की तिथे स्टेन ग्लास आहेत म्हणून? नाही, मला माहिती होतं. अच्छा,
मला माहिती होतं. झालं काय, की मी शोध घेत होतो. हं, म्हणजे शोध जो आहे तो अ, औंधचे भवानराव पंत प्रतिनिधी, हं, औंधचे हं, राजे. हं, त्यांनी 1932च्या 28च्या दरम्यान हं, किंवा त्याच्या आधीच हं, यो बोशानी नावाचे लंडनमधले स्टेन ग्लास आर्टिस्ट हं. त्यांच्याकडनं स्टेन ग्लास बनवून घ्यायची शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि ते स्टेन ग्लास लावून एक शिवाजी हॉल यमाई देवीच्या टेकडीच्या अर्ध्यावर बांधायचा हं. आणि तिथे शिवचरित्र आपण लावायचं बरोबर. असं ठरवलं होतं. त्याचा शोध मी घेत होतो. त्याची कागदपत्र मिळवत होतो. लंडनला गेलो होतो त्यावेळेला मी अ, यो बोशानींच्या मुलाला भेटलोही अच्छा. आणि माझा एक तिथला मित्र आहे पांचाळ म्हणून. तो चित्रकार आहे. हं, त्याच्या ओळखीचे होते हं. आणि त्याच्याकडनं मी काही फोटो त्या संदर्भातली माहिती मिळवली. यो बोशानी, भवानराव पंत प्रतिनिधी आणि आप्पा पंत हं, यांच्यातला पत्रव्यवहार मिळवला. हं. आणि तो शोध घेत असताना मला अचानक लक्षात आलं, की अरे न्यू पॅलेसमध्ये आहेत ना आधी केलेली. बरं. मग मी कोल्हापूरला गेलो. हं, आधी मी नुसतीच बघितली होती, अभ्यासायला गेलो. हं. पण तिथे अशी दोरी लावलेली, आतमध्ये जाऊन बसून अभ्यासता येईनात. बरोबर. मग माझे एक तिथले इंद्रजित नागेशकर म्हणून मित्र आहेत. बरं, ते तिथल्या पॅलेसचं सगळं रिस्टोरेशन करतायत, बरं, न्यू पॅलेसचं. बरं. कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आहेत. हं, तर त्यांच्या ओळखीने मी शाहू महाराजांना भेटलो. हं. त्यांनी आतमध्ये बसायला परवानगी दिली. पण त्या चित्राचे फोटो मात्र काढू दिले नाहीत. काय कारण? ते म्हटले, की कोणाला बघायचं असेल तर त्यांनी तिथे येऊन कोल्हापुरात येऊन बघावं. बघा. हां. म्हणजे आता हा दृष्टिकोन असा त्यांनी का ठेवला? मी म्हटलं उलट पुस्तकामध्ये रंगीत चित्र आपण छापली, हं. तर लोकांना हे बघायला जाऊ. मी काय सगळी चित्र छापूच शकणार नाहीये. एखादंच चित्र छापणार आहे. लोकांना बघता येईल ते. बरोबर. हा माझा दृष्टिकोन आहे. हं. तर म्हणते नाही. आता महाराजांचा काही दृष्टिकोन असेल त्यामागे. पण मला नशिबाने माझे एक बालमित्र हं. श्रीकांत जाधव, त्याचे वडील चित्रकार होते. बरं. गणा जाधव नावाचे, किर्लोस्कर स्त्री मनोहरचे. हं. त्यांच्या संग्रहात बरेच फोटो होते. ते मूळचे कोल्हापूरचे. अच्छा. तर एम.डी. शिंदे नावाच्या त्यांच्या मित्राने हं. या सगळ्या काचचित्रांचे स्टेन ग्लासचे काढलेले फोटो म्हणजे त्यातले 2 फोटो मला मिळाले. सगळे काढले होते की नाही ब्लॅक माहिती अँड नाही. व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट हां. आणि ते मी पुस्तकात छापले मग. अच्छा. रंगीत मला छापता आले नाहीत. पण खरं स्टेन ग्लासवरती आपण पाश्चिमात्य चित्र बघितलेली आहेत. हो. हां. नाही तर शिवाजी महाराजांचं जीवन आहे ना. आणि आता आणि तुम्ही यांनी जे पॅलेसमध्ये जे केलेलं आहे बघितलं ना, म्हणजे औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींनी जो प्रयत्न केला ना, हां. तो फारच अफलातून होता. म्हणजे त्यांनी केलेले प्रयत्न हं. आणि त्यानंतर अप्पासाहेब पंतांनी केलेला पाठपुरावा, हां. हा एक विलक्षण अभ्यासाचा विषय आहे. ही आहेत भवानराव पंतप्रतिनिधींनी केलेला प्रयत्न आणि बोशानींची स्केचेस. स्टेन ग्लासवरची चित्र सगळी. नाही, ही स्टेन ग्लासची स्केचेस आहेत. अच्छा, स्टेन ग्लासचे स्केचेस आहेत. त्याच्यासाठी अजून ते प्रत्यक्षात आलं नाही. महाराष्ट्र शासनाने जर शिवाजी महाराजांचं म्युझियम केलं, हं. तर ही काचचित्र, ही स्टेन ग्लास जरूर आणावीत. मृत्यूपत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, की व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला सगळं दिलंय. भारतामध्ये जर शिवाजी महाराजांचं म्युझियम झालं, हं. तर हे देण्यात यावं, असं त्यांनी असं मृत्यूपत्रात. मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हा प्रकल्प झाला नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण इंग्लंडला गेले होते. त्यावेळेला अप्पासाहेब पंत हाय कमिशनर होते, भवानराव पंतप्रतिनिधींचे चिरंजीव. त्यांनी यो बोशानींची गाठ घालून दिली. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं, की आपण हा प्रकल्प निश्चित करू. अशा प्रकल्पासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने फक्त ₹1 दिला, तरी हा प्रकल्प उभा राहील. आजपर्यंत झालेला नाहीये. तर अशाही कथा आहेत. हे चित्र आहे ते गणा जाधवांचं, मी ज्यांच्याकडे चित्र मिळाली, हं. न्यू पॅलेसमधली फोटो हं. मिळाले. हं. हे राष्ट्रपती भवनमध्ये आहे आणि किर्लोस्कर कंपनीचं एक प्रदर्शन होतं, हं. इंडस्ट्रियल एक्झिबिशन दिल्लीला. तर हे चित्र अ, राष्ट्रपतींना भेट द्यायचं असं ठरलं होतं. पण ते चित्र भरपूर पाऊस झाला आणि चित्राचा ट्रक पोहोचलाच नाही. हं. प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. हं. मग स्पेशल भेट अरेंज केली हं. राष्ट्रपती भवनमध्ये. हं.
आणि तिथे हे चित्र राष्ट्रपतींना भेट दिलं गना जाधवांनी. आणि त्याच्यावर कोणीतरी सांगितलं की इसके ऊपर एक गाना भी है. हे हं. कल्याणच्या सुभेदाराची सून हा प्रसंग आहे. अच्छा, कल्याणच्या सुभेदाराची सून. तुम्ही बरोबर. कल्याणचे आहात. हो, हो. मी तिथला रहिवासी असल्यामुळे हो. आम्ही आरमार क्षेत्रात राहतो. हां. हं. तर कुणीतरी सांगितलं की इसके ऊपर एक गाना भी है. हां. तर राष्ट्रपतींनी सांगितलं गा के दिखाओ. हं, तर अशीच आमुची आई असती हे गाणंही म्हणून दाखवलं गेलं तिथे. हं, आणि गना जाधवांनी म्हणजे मी ऐकलेली ती आठवण सांगितलेली हं. की राष्ट्रपतींना बघितलं, राष्ट्रपती भवन बघितलं. तिथे आमच्या मित्रांनी गाणं गायलं हं. आणि अशा मस्त नक्षीदार कपातनं चहा प्यायलो. हं. म्हणजे ही गना जाधवांची आठवण. म्हणजे एखाद्या चित्रकाराला कुठल्या गोष्टीचा आनंद असू शकतो. काय अप्रूप असू शकतं. अप्रूप एकतर असू राष्ट्रपतींना शकतं. भेटलो हो, आपण, हो, चित्र हो, हो. भेट दिलं आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी. हो. मग एक म्हणजे आपण ना महाराजांबद्दलचा उल्लेख करत असताना बरीच विशेषणं त्यांना आपण लावतो. हो. पण चित्रकार म्हणून ह्या सगळ्या चित्रातनं, कला अभ्यासक म्हणून या सगळ्या चित्रातनं तुम्हाला समजलेले महाराज काय आहेत? विविध पैलू आहेत. हं. आता आबालाल रेहमानांनी एक चित्र काढलं होतं महाराजांचं, रानडुकराची शिकार करताना. बरं. हां. आता रानडुकराची शिकार महाराजांनी केली आहे, हं. असा उल्लेख इतिहासात किंवा महाराजांना शिकारीची आवड होती असा उल्लेख कुठेही आढळत नाही. म्हणजे एव्हन महाराज शिकारीला गेलेले तर असा काही उल्लेख पण नाही. नाहीच आहे. हां. आता हे ते चित्र आहे. हं. इथे चक्क रानडुकराची शिकार करतात दिसतायत. हं. आणि आबालाल रेहमान हे शाहू महाराजांचे राजचित्रकार होते. हं. शाहू महाराजांनी आबालालना शिकायला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवलं होतं. बरं. म्हणजे कोल्हापूर संस्थांची स्कॉलरशिप होती त्यांना. हं. आणि हे चित्र काढण्यामागे म्हणजे मी हे चित्राबद्दलचं म्हणजे चित्राच्या दृष्टीने वर्णन केलं. आणि मग रानडुकराची शिकार का काढली असावी आबालालनी असा माझ्या मनात प्रश्न पडला. तर विचार करता करता मला असं वाटलं की अरे हा रयतेच्या शेती रक्षणाचा विचार तर नसावा ना रानडुकराची शिकार हा. हो, तेव्हा रानडुकरं शेतीच्या शेती उद्ध्वस्त उद्ध्वस्त करायची. करायची. आणि शाहू महाराजांनी कायदा केला होता, रानडुकराच्या शिकारीला परवानगी दिली होती. हं. तो रेफरन्स मी शोधून काढला शाहू महाराजांच्या चरित्रातनं. आणि मग मला खात्री पटली की हे चित्र जे आहे ती कल्पना शाहू महाराजांची असावी हं. आणि चित्र आबालालनी काढलेलं असावं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी यातनं उलगडत जातात. शिवाजी पार्कचा जो पुतळा आहे शिवाजी हो, आता महाराजांचा, आपण शिल्पांकडे येऊयात. कारण हो. तुम्ही कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या शिवस्मारकांच्या. करमरकर आणि म्हात्रे हे फार श्रेष्ठ शिल्पकार महाराष्ट्राचे. म्हात्रे करमरकरांना ज्येष्ठ. म्हणजे विनायक पांडुरंग करमरकर. विनायक पांडुरंग करमरकर करमरकर. आणि गणपतराव म्हात्रे. बरं. गणपतराव म्हात्रेंचं टू द टेम्पल हे शिल्प, हं. त्याच्यावर रवींद्रनाथ टागोरांनी 3 लेख लिहिलेले आहेत. हं. पार्लमेंटच्या दारात आहे ते बरं. आणि जे स्कूल ऑफ आर्टमध्ये. हं. त्यांना हे 1928 मध्ये अश्वारूढ पुतळा शिवाजी महाराजांचा पहिला, हं. त्याचं काम आधी म्हात्रेंना दिलं होतं. हं. पण म्हात्रे वेळेत पूर्ण करू शकले नाहीत बरं. आणि त्यामुळे करमरकरांना देण्यात आलं. शिवाजी पार्कातला. नाही, अ, शिवाजी पार्कमधला नाही, पुण्याचा शिवाजी पुण्याचा. प्रिपरेटरी स्कूलचा. अच्छा. हां. आपण शिवाजी पार्ककडे नंतर येऊ. हां. तर हा पुतळा जो आहे हा एक चॅलेंज होता. हं. शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अश्वारूढ पुतळा, कारण त्यापूर्वी सगळे पुतळे हे इंग्लंडहून किंवा युरोपमधनं बनवून यायचे. भारतात किंवा महाराष्ट्रात लागलेले भारतात लागलेले सर्व पुतळे, हं. जुने पुतळे हं. हे इंग्लंडहून बनवून आलेले आहेत. बरं. एशियाटिकमध्ये जगन्नाथ शंकरशेट यांचा फार सुंदर पुतळा आहे हं. मार्बलमधला. हं. तो इंग्लंडहून आलेला आहे. हं. जमशेदजी जिजीबाईंचा याच्याकडे जाताना आपल्या चर्चगेटकडे जातानाचा पुतळा. अच्छा, तो पुतळा इंग्लंडहून बनवून आलेला हो, आहे. हो. ती शिल्प सगळी परदेशातनं आली. परदेशातनं. पण गोपाळकृष्ण गोखले, हं. न्यायमूर्ती रानडे हां. यांचे पुतळे म्हात्रेंनी केलेले आहेत. म्हणजे जे आपण मंत्रालय आणि त्या चर्चगेटच्या चर्चगेटच्या परिसरात परिसरात बघतो आपण. काही पुतळे आहेत आणि म्हात्रे हे ब्रिटिश शिल्पकारांची मक्तेदारी मोडून काढणारे पहिले भारतीय शिल्पकार. अच्छा. पण अशा म्हात्रेंना एक प्रकारे पराभव पत्करावा लागला. म्हात्रेंचं वय झालं होतं थोडं हं. आणि करमरकर तरुण होते. हं. म्हात्रेंच्याकडून काम झालं नाही म्हणून करमरकरांना देण्यात आलं. आणि त्या काळामध्ये ती चुरस एवढी वाढली
की मुंबईमधली काही वृत्तपत्र ही करमरकरांच्या बाजूनी होती, तर बरीचशी वृत्तपत्र ही म्हात्रेंच्या बाजूनी होती. तो सगळा जो संघर्ष आहे, तो सगळा जो इतिहास आहे, तो ह्या पुस्तकामध्ये आलेला आहे. ही व्यथा, कलावंतांच्या वेदना. कथा, व्यथा. हां, मग या कथा सगळ्या आणि व्यथा. शिल्पकारांच्या हो, वेदनात सगळ्या, हो, हे सगळं हो. उभारताना. पण हा पहिला शिवपुतळा होता, हं, असा आजपर्यंत समज होता. बरोबर. पण मला अभ्यास करताना असं लक्षात आलं, मी धारला गेलो होतो. हं, धारला रकरू फडके नावाचे मूळचे वसईचे शिल्पकार बरं. मग मुंबईत होते हं, आणि ज्यांनी चौपाटीचा लोकमान्य टिळकांचा पुतळा केलाय. हं, त्यांच्या धारच्या घरामध्ये मला काही त्यांनी लिहिलेलं हस्तलिखित सापडलं हं, आणि त्या हस्तलिखितामध्ये त्यांनी असं स्पष्ट नोंदवलेलं आहे हं, की लोकमान्यांनी मला पहिला लोकमान्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा करण्याचं काम मला दिलं. हं, ते लोकमान्यांना भेटले कसे? लोकमान्यांना त्यांनी विनंती केली, माझ्यासमोर बसा. हं. मग लोकमान्य त्यांच्यासमोर बसले. फडकेंनी त्यांचा पुतळा तयार केला, पटकन तयार केला. एक छोटंसं हेड आहे. हं. ते मी पुण्याचं टिळक म्युझियम केलं आहे, त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हं. मग लोकमान्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा करायला सांगितला. संगमरवरामधला तो पुतळा आहे आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात आहे. लोकमान्य 1920 मध्ये गेले. त्या पुतळ्याचं उद्घाटन 21 मध्ये झालं. पण त्याचाही सगळा इतिहास याच्यामध्ये नोंदवलेला आहे. ही कागदपत्र योगायोगाने मिळाली, मी शोधत गेलो, सापडली आणि म्हणून आणि तो पहिला खरा शिवपुतळा आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी रकरू फडकेंकडून तसाच एक पुतळा करून घेतला, जो टाऊन हॉल म्युझियम आहे कोल्हापूरमध्ये, तिथे लावलेला आहे. पानसरेंचा पुतळा हा अगदी हल्लीचा, हं. शिवाजी पार्कवरचा. बरोबर. पण एकूण शासकीय त्रास जो असतो, हं. अधिकारी असोत, मंत्री असोत, याचा शिल्पकाराला किती त्रास होतो, याचं उदाहरण म्हणजे हा पुतळा आहे. बरं. त्यांना ज्या पद्धतीचा त्रास झाला, त्यामुळे पानसरे अकाली गेले. या पाठीमागे शासकीय पीडा आहे सगळी. ॲब्सोल्युटली. शासकीय पीडा आहे. असंच याच्यामध्ये एका शिल्पाबद्दल लिहिलेलं आहे. पण मग त्या त्या पुतळ्याच्या संदर्भात काय झालं होतं? म्हणजे जरा याबद्दल नाही, सविस्तर नाही. काय सांगा. झालं, की तो पुतळा हं. अ, असं ठरलं, की शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार द्यायची नाही. अरे! हे शिल्पकारांनी ठरवलं आणि असं म्हणतात, की व्ही. शांताराम यांनी त्यांना सांगितलं होतं. हं, कमिटीमध्ये व्ही. शांताराम होते. हं, मोठी-मोठी लोकं होती हं, हं. आणि दिशादर्शन करणारा पुतळा आहे तो. अच्छा. तलवार कमरेला आहे, हात असा आहे बरोबर. आणि हा दिशादर्शन करणार आहे. बाकीच्या सगळ्या ठिकाणी शिवाजी महाराज घोड्यावरनं चाललेत हं, किंवा हातात तलवार आहे. हं, अशी असेल, अशी असेल, काही वेगवेगळ्या प्रकारे हं. दाखवलेली. हा पहिला पुतळा होता. त्याचा सगळं काम पूर्ण झालं हं, आणि पूर्ण झाल्यावर सांगण्यात आलं, म्हणजे ब्रॉन्झमधला नाही, प्लास्टरमधला. हं. तर ते काम पूर्ण झाल्यावर कोणाच्या तरी डोक्यातनं कल्पना निघाली, की हा पुतळा लहान दिसेल. शिवाजी पार्कचं एवढं मोठं मैदान, हा पुतळा लहान दिसेल, मोठा करा. मोठा करा सांगितल्यावर काम पूर्ण झाल्यावर मोठा करणार पण कसा? कसं शक्य आहे? काय करता येईल त्याच्यावर? बरं, हे काही मशीननी केलेलं काम नाही आहे, हाताने केलेलं काम आहे. प्लास्टर म्हणजे माती नाही, हं. की माती काढली आणि परत लावली, सांगाडा लावली. उंचावला, पण तेही अशक्य असतं. त्या कामामध्ये पानसरेंचे हाल व्हायला लागले. तुम्ही मोठा केला नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हं, कर्जबाजारी झाले हं. आणि ते अकाली गेले. बापरे! म्हणजे ह्या व्यथाही आहेत. असं शरद कापूसकर नावाचा आत्ता आहे तो शिल्पकार. तरुण आहे तसा, 60त असेल. त्यांनी 2 पुतळे केले. हं. एक जुहूचा तोफेवर हात ठेवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा. जो आपल्याला एअरपोर्ट नाही, एअरपोर्टचा एअरपोर्टचा वेगळा. वेगळा. हा जुहूचा आणि जुहूचा. एअरपोर्टकडे जाताना मोठा. मोठा. तो मोठा पुतळा आहे. त्यावेळेला त्याचे काय हाल झाले, हेही याच्यामध्ये घातलेलं आहे. बरं. त्याचा काय किस्सा आहे? नाही, नाही. अधिकाऱ्यांनी केलेले हाल. प्रत्येक पुतळ्याला असंच आहे. गर्गे नावाचे पती-पत्नी, म्हणजे मदन आणि अरुणा गर्गे, नाशिकचे. 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 हो. आता हां. त्यांनी केलेला भक्ती शक्ती हा पुतळा. म्हणजे हा पिंपरी चिंचवडला पिंपरी बघायला मिळतो. चिंचवडला
शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठा पुतळा हा आहे. हो, 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 हां. हो. तर ह्या पुतळ्याच्या वेळेला त्यांना काय त्रास झाला, हे स्वतः अरुणा गर्गे यांच्याशी बोलून हं, त्यांच्याकडची कागदपत्र बघून मी लिहिलेलं आहे. हं, हं, हं. काही प्रसंग हे अत्यंत धक्कादायक असतात, काही सुखद असतात, तर काही व्यथित करणारे असतात. मग सुहास सर एक कळत नाही. ठीक आहे, आपल्या महापुरुषांची शिल्प उभारावी, हं. हा अट्टहास असतो राज्यकर्त्यांचा, शासनातल्या अधिकाऱ्यांचा. आधी राज्यकर्ते फर्मान सोडतात आणि मग अधिकारी ते हो, फॉलो हो, हो. करतात. पण मग ते सगळं करताना हे सहज सुलभ का होत नाही? हा शिल्पकारांना त्रास का? कसं आहे, की पूर्वी एक पद्धत होती, हं, की इतिहासकार असावा, हं, दुसरं कलावंतही असावा हं, आणि त्याचं ऐकायचे. हं. आता इतिहासकार असतात, पण कुठल्याही समितीमध्ये कलावंत नसतो किंवा होयबा कलावंत असतात. होयबा कलावंत. हां. ही एक वेगळी जमात आहे. हो, ही वेगळी जमात आहे ना. आणि त्यामुळे कलेच्या संदर्भामध्ये योग्य काय, अयोग्य काय, हे राजकारण्यांनी ठरवू नये. हं. अधिकाऱ्यांनी ठरवू नये. कल्पना सांगाव्यात, पण चांगल्या पद्धतीने मांडायच्या कशा याचं स्वातंत्र्य कलावंताला दिलं पाहिजे. उंचीची स्पर्धा नको. कुठल्याही पुतळ्याच्या आकारापेक्षा त्यातली कलात्मकता महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांचा फक्त मोठा पुतळा उभा करणं यापेक्षा त्यांचं जीवन दर्शन घडवणं, कुठल्याही महापुरुषाचं असो, शिवाजी महाराज असोत, बाबासाहेब आंबेडकर असोत, सध्या जे वेड लागलेलं आहे ना आपल्याकडे, ते फक्त पुतळ्याच्या उंचीची स्पर्धा करणं आहे. पण त्यासोबत पुतळा तुम्ही करा, पण त्यासोबत त्या महापुरुषाचं जर जीवन दाखवलं, तर त्या जीवनामधनं बोध घेता येतो. त्या माणसाचं आयुष्य कळतं. ते महापुरुष का झाले, हे त्यातून जे साकार केलेले प्रसंग असतात, त्यातनं लक्षात येतं. आणि हे ज्या दिवशी कळेल, हं. तो सुदिन एवढंच मी म्हणतो. पण ते कळत नाही हे वास्तव आहे. अजूनही कारणं अनेक आहेत. कारणं अनेक आहेत. तुमचाही स्वतःचा फार कटू अनुभव राहिला आहे ना. मला सांगण्यात आलं होतं विधान भवनासाठी, हं, शिवाजी महाराजांचं चित्र करा. हं. हे स्केच आहे त्याचं. बरं. मग नंतर सांगितलं, की स्केच नका करू. हं. नाही, नाही, तुम्ही शिवाजी महाराज नका करू. हं. तुमचे. हं. कोल्हापूरचे जी कांबळे नावाचे कलावंत होते, हं. त्यांनी केलेलं जे शिवाजी महाराजांचं शासकीय चित्र आहे, त्याची कॉपी करा. हं. मी ते अमान्य केलं. हं. मीच नाही, रवींद्र मिस्त्रींनीही अमान्य केलं. बाबूराव पेंटरांचे चिरंजीव रवींद्र मिस्त्री. हं. त्यावेळेला बाबूराव सडवेलकर कला संचालक होते. मला कॉपी करा म्हटल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. रवींद्र मिस्त्री आणि बाबूराव सडवेलकर मित्र, अरे काय अक्कल आहे काय हे सांगतोयस, असंच बोलले. मित्र होते ते. हं. तर बाबूराव सडवेलकर म्हटले, की नाही अरे बाबा, ते वरनं आले, गेले उडत. हे रवींद्र मित्रींचे शब्द होते. हं. वरनं आले म्हणजे मंत्रालयातनं आले. हं. पण बाबूराव सडवेलकरांनी त्याही परिस्थितीतनं मार्ग काढला आणि मी लोकमान्य टिळकांचं चित्र केलं. ते नवीन विधान भवनात लावले. अच्छा. रवींद्र मिस्त्रींनी दुसऱ्या व्यक्तिमत्वाचं केलं. तर अशा पद्धतीने त्यावेळेला मार्ग काढला गेला. पण मुळात हे चित्र जे मी केलं होतं स्केच, म्हणजे तुमच्या मनातले छत्रपती तुम्ही मांडूच नका. आम्हाला जे हवंय ते तुम्ही कॉपी करून द्या. म्हणजे आता सरकारी शिवाजी अरे! आणि सरकारी शिवाजी असं लागलेलं आहे सगळीकडे. रॉबर्ट आमचे शिवाजी हे पूर्वी सरकारी शिवाजी होते. त्याचा आधार घेतला जायचा. रॉबर्ट आमच्या चित्राचा करमरकरांनी आधार घेतल्याचा उल्लेख आहे. बरं. पण त्याची कॉपी करा असं नाही सांगितलं. हे रॉबर्ट आमचे आहेत शिवाजी. पूर्वी हे चित्र सगळ्या ऑफिसमध्ये असायचं. असायचं. हां. हां. आणि हे शिवाजी महाराज यांचा रेफरन्स सगळेजण घ्यायचे. हेच पण कॉपी ह्याची केलं कॉपी जायचं. करा नाही, कॉपी करा असं कधीही सांगितलं जायचं नाही. हं. आम्हाला मात्र सांगितलं गेलं, नवीन विधान भवन झालं तेव्हा, हं. की जी कांबळेंचे शासकीय शिवाजी तुम्ही रंगवा, बरं. आधार घ्या नाही.
आधार घ्या आता असं नाही, नाही. कॉपी करा. आता जी कामेंची शिवाजी महाराजांच्या चित्राची कथा ह्याच्यात आहे. हं, तर अशा अनेक गमतीदार गोष्टी आहेत. जी कामेंच्या स्वप्नात शिवाजी महाराज आले हं. आणि शिवाजी महाराज समोर बसले आणि त्यांनी चित्र काढलं, असं जी कामेंनी मला आणि बाबूराव सडवेलकरांना सांगितलेलं आहे. बरं. तर काय म्हणजे कल्पनेपलीकडच्या गोष्टी तुम्हाला अनुभवता येतील. पण म्हणजे ह्या व्यथा मांडत असताना या व्यथेतला एक अनुभव तुमचा पण आहे. हो, आहे ना. आहे. वासुदेव कामतचाही आहे. वासुदेव कामतनी शिवाजी महाराजांचं चित्र काढलं. हं, हे ते चित्र आहे आणि हे चित्र हं, एका गृहस्थानी छापलं हं. आणि पूर्वीच्या डच चित्रकारांनी काढलेलं शिवाजी महाराज म्हणून विकायला सुरुवात केली. बरं. म्हणजे त्यांनी ते चित्र काढलं. पण डच चित्र कामतनी आणि ते ठाण्यामध्ये त्याचा मोठ्या कार्यक्रमामध्ये गाजावाजा केला, विकायला सुरुवात केली. हं. हे लक्षात आल्याबरोबर सगळी बोंबाबोंब झाली. तर त्यांनी ते कसं त्याबाबतची वासुदेव कामतची ही रिॲक्शन आहे, संयत रिॲक्शन आहे, मला तोंडही दाखवायला येऊ नका. अच्छा. सेटलमेंट करायला जात होता तो गृहस्थ बहुतेक. हं, तर तीही गोष्ट ह्याच्यामध्ये आहे. आणि शेवटी जे आहे या पुस्तकात हं. ते माझं हे एक आहे. शिवाजी महाराजांचं नाणं जपानमध्ये तयार केलेलं आहे. बरं. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं जे आहे ते जपानमध्ये तयार हो, करण्यात आलं. जपानमध्ये आणि ती कॉम्पिटिशन होती. बरं. कॉइन मेकिंगची कॉम्पिटिशन होती. हं, रुपल सावंत नावाची एक विद्यार्थिनी जी याची तिने त्यात भाग घेतला आणि तिचे वडील ती 8वीत असतानाच गेलेले. अत्यंत कठीण परिस्थितीत काकाच्या आधाराने शिकत होती. हं. तिला यात पारितोषिक मिळालं हं. आणि हे कॉइन तयार केलेलं आहे हं. तिने. आणि शेवटी आहे ते अरबी समुद्रातलं शिवस्मारक आणि स्मारक कसं असावं याबद्दलचं माझं एक स्वप्न. इथे हे पुस्तक संपतं. एक जाता प्रसंगाची तुम्हाला मला आठवण करून द्यायची. मध्यंतरी आपण पाहिलं होतं, की अ, सिंधुदुर्गाच्या किल्ल्याजवळचं एक फार मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमाराचं दर्शक असणारं हो, शिल्प हो. हे कोसळलं हं. आणि ज्याच्या शिल्पकारावरनं खरं तर म्हणजे त्याच्यावरती आरोप हो, प्रत्यारोप मग हो. ते शास्त्रोक्त पद्धतीने झालं होतं की नाही, या सगळ्या गोष्टींबद्दल मोठी चर्चा झाली. तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे सगळ्या याच्यातलं, की नियम हे सगळे पाळले जात आहेत का? तुमच्या मुळात पिढीतले तुमच्याबरोबर असणारी ही सगळीच लोकं फार जिव्हाळ्याने शिल्प साकारतात. पण नवीन शिल्पकार ते करताना दिसत नाही. नाहीयेत का? त्यातला मुख्य प्रॉब्लेम असा आहे, हं, की कुठल्याही कामासाठी जो आवश्यक वेळ आहे, हं. तो देण्यापेक्षा आम्हाला अमुक दिवशी उद्घाटन करायचे त्याच्या आत करून द्या. बरं. हे त्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे मग जे खरोखरीच प्रामाणिकपणे काम करणारे असतात ते त्यापासून दूर जातात. मग कुणीतरी तरुण शिल्पकार, चला मला संधी मिळते बघू करू, म्हणून पुढे येतो आणि अशी प्रकरणं घडतात. उद्घाटन ठरवून कलेची कामं होत नाहीत. कलेचं काम झाल्यानंतर किंवा ते कंट्रोलमध्ये आल्यानंतर उद्घाटन ठरवायला हवं. हा विवेक आपल्या समाज धुरीणांकडे नाही, हे दुर्दैव आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिल्प उभी राहतात. निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवून म्युझियम होत आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. तुम्ही एवढं स्पष्ट बोलता, तुम्हाला भीती नाही वाटत? आता काय कोण करणार आहे माझं? ज्यावेळेला मी लेख लिहिला हां, अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला विरोध करणारा, हां. त्यावेळेला अशोक जैन महाराष्ट्र टाइम्समध्ये होते. हं, माझा मित्र होता. हं. त्यांचा फोन यायचा. हां. "अरे, घराला लोखंडी जाळ्या बसवून घेतल्यास का?" लेख बरं. प्रसिद्ध झाल्यावर. आणि त्यानंतर दर 2 दिवसांनी फोन. "अरे, काय हल्ला झाला का? नीट आहेस ना? हं, सुखरूप आहेस ना?" हं, आणि हे अशोक जैनच नाही, असं गमतीने अनेक लोकं विचारायचे. हं. नशीब माझं माझ्यावर हल्ला झाला नाही. हं. पण मी त्याच्यामध्ये मुद्दे मांडले होते. शिवस्मारकाच्या कल्पनेला माझा विरोध नव्हता. हं. पण शिवस्मारक हे विचारपूर्वक करा. कुठल्यातरी गोष्टीची नक्कल नको. आणि ते नकलेपेक्षा अस्सल काहीतरी करणारे आपल्याकडे लोकं आहेत. आपला देश इतका शंड झालेला नाहीये, की दुसऱ्याच्या नकला करून आम्हाला मोठं व्हावं लागेल. तेव्हा अशी संधी पुढच्या पिढीला द्या. कलावंतांना द्या.
कंत्राटदारांना कामं देऊ नका, कलावंतांना द्या. आजकाल झालंय असं, की कंत्राटदारांना कामं मिळतायत आणि कलावंत त्यांच्या हाताखाली राबतायत. पण त्यातही योग्य दाम दिला जात नाही आणि तो देत असतानाही हं. काहीतरी मागणी केली जाते. असंही काही घडतंय का? काही गोष्टी जगजाहीरच आहेत. हं. म्हणजे त्यामुळे कलावंतांकडनंही टक्केवारी. हां, कलावंतांकडनंही टक्केवारी. सगळीकडेच असावं असं वाटतं. याच्याबद्दल पुरावे नसल्यामुळे बोलणं कठीण आहे. हं. पण संबंधितांना सगळंच माहिती असतं. मग हे घडतं नाही, असं. नाही. आपण कितीही संस्कृती, आपली महान संस्कृती वगैरे बडबडत असलो, हं. तरी आपल्यासारखे संस्कृतीहीन लोकं ह्या जगाच्या पाठीवर नाहीत. ह्या मताला मी पोचलेलो आहे. पुढे काय? शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा. हा टप्पा पूर्ण झाला. हां. यात बऱ्याच या आवृत्तीत वेगवेगळ्या गोष्टी दिसतायत. पण आता यापुढचं लक्ष काय ठेवलंय सुहास बोळकरांनी? नाही, नाही. माझं आता मी एक गोव्यामध्ये रामाचं म्युझियम करतोय. हं. 26 वर्षापूर्वी मी नानाजी देशमुखांसाठी रामदर्शन नावाचा रामायणाचा नैतिक संदेश देणारा प्रकल्प केला होता. हं. आणि बाकी लेखनाचा प्रकल्प चालू आहेत हं. काही. महाराष्ट्र शासनासाठी, साहित्य संस्कृती मंडळासाठी महाराष्ट्राची दृश्यकला प्रागैतिहासिक ते 1960 असा प्रचंड काळाचा हं. अ, एक आढावा घेणारे ग्रंथ सिद्ध करण्याचं काम सुरू आहे. हं. ते काम माझ्याकडे सोपवल्याला खूप वर्ष झाली आहेत. हं. पण असे अनेक उद्योग सुरू असल्यामुळे ह्या आता 2010 मध्ये सुरू केला, 2025 मध्ये प्रकाशित झाला. हं. असेच आधी सुरू केलेले प्रकल्प आहेत. त्यामुळे त्या कामाला उशीर होतो. ते पूर्णत्वास न्यायचे. हां, आता ते सगळंच सायमल्टेनियसली चालू आहे. फार सुरेख वाटलं सर. तुम्ही एक फार मोठा कोश तुमच्या या सगळ्या संशोधनातनं आणि असं आहे की वेळ असल्याशिवाय, तिकीक असल्याशिवाय माणूस पूर्ण करू शकत नाही. ते सगळं पूर्ण करून तुम्ही आमच्यासमोर ठेवलेलं आहे. इतिहासाबद्दलचे समज असण्यापेक्षा गैरसमजच अधिक आहेत. लोकं आपापल्या पद्धतीने ठोकताळे लावतात आणि इतिहास पुढे नेतात आणि तो सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. पण हे शास्त्रशुद्ध पद्धतीने संदर्भ तपासून त्याबद्दलचा अभ्यास करून तुम्ही समोर आणलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हे सगळं आम्हाला आम्ही ते सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे, इतरांनाही सांगितलं पाहिजे आणि वयाच्या तिशीत हे जे तुम्ही काम करताय हो, वयाच्या तिशीत मुद्दामच मी उल्लेख करतोय. कारण कलावंताला काही वय नसतं. त्याच्यामुळे ह्याच ऊर्जेने यापुढे आपण काम करत राहा याबद्दल आपल्याला खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. खरंच तिशीचा दिसतो का? आहातच तुम्ही तुमच्या कामातनं तरी आहात. त्याच्यामुळे अशीच वाटचाल सुरू राहू दे. थँक चला मंडळी, सुहास बहुळकर यांच्याबरोबर इतिहासाचा हा सगळा अध्याय म्हणजे चित्रांमधला आणि शिवस्मारकांमधला हा अध्याय जाणून घेत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या. यापुढे हा संवाद सुरू राहील कारण बरंचसं नवीन ते काम करतात. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.